प्रभातीचे रंग, काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम. लेखन जयसिंग कुभार. निवेदन वेदवती गोखले. सादर करते श्रीनिवास चरंडीकर. नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार श्रोते हो. वाघाची डरकाळी जिथं तेच नैसर्गिक जंगल असं म्हटलं जातं. निसर्गचक्रात म्हणजेच अन्नसाखळीमध्ये वाघाचं स्थान टोकावर आहे. वाघ हा जंगलातील सर्वोच्च भक्षक आहे. अन्नसाखळीच्या टोकावर राहून तो संपूर्ण परिसंस्थेचं आरोग्य सांभाळतो. तृणभक्षक म्हणजेच हरिण, सांबर, गव्यांची संख्या मर्यादित ठेवतो. वाघ नसतील तर तृणभक्षी प्राण्यांची संख्या अफाट वाढून जंगलातील वनस्पती नष्ट होतील. वाघांमुळं जंगल सुरक्षित राहतं. घनदाट जंगलांमुळे नद्यांचं उगमस्थान जपलं जातं. भूजल पातळी टिकून राहते आणि मानवाला स्वच्छ हवा आणि पाणी मिळतं. थोडक्यात वाघ वाचला तर जंगल वाचेल आणि जंगल वाचलं तर मानवजात वाचेल. श्रोते हो, उद्या 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. केवळ निसर्गाचं सौंदर्य नसून आपल्या समृद्ध जैवविविधतेचा मुख्य आधारस्तंभ हा वाघ आहे. भारतामध्ये वाघांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे. सिंधू संस्कृतीच्या मुद्रांपासून ते अजिंठा, वेरूळ आणि प्राचीन गुफाचित्रांपर्यंत वाघाचं रूप आढळतं. वाघ हे पराक्रम, शक्ती आणि राजेशाहीचं प्रतीक आहे. आपल्या विविध देवतांचं वाहन म्हणूनही तो दिसतो. हा वाघ ब्रिटिश काळामध्ये मात्र अडचणीत आला. त्या काळातील राजे रजवाडे, ब्रिटिश यांनी केलेल्या मोकाट शिकारीमुळे तो अडचणीत आला. विशेषतः ब्रिटिशांमुळे भारतात मोठ्या प्रमाणात बंदूक आल्या. या आधुनिक शस्त्रांमुळे वाघांच्या शिकारीचं प्रमाण वाढलं. औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड वाढली आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात सुमारे 40,000 असणारी वाघांची संख्या 1970च्या दशकांपर्यंत अवघ्या 1800 येऊन ठेपली. वाघ नामशेष होणार अशी स्थिती तयार झाली. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1 एप्रिल 1973 रोजी व्याघ्र प्रकल्प योजनेची घोषणा केली. भारतातील वाघांच्या संवर्धनाची ही एक ऐतिहासिक सुरुवात होती. उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधून अवघ्या 9 व्याघ्र प्रकल्पांसह सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये बेकायदेशीर शिकारीवर बंदी आणि मानवी हस्तक्षेप रोखण्यावर भर देण्यात आला. आज भारतामध्ये 55 पेक्षा जास्त व्याघ्र प्रकल्प आहेत. जगभरातील एकूण वाघांपैकी 75% अधिक वाघ एकट्या भारतात सुरक्षितपणे वावरत आहेत. श्रोते हो, आपल्या सांगली जिल्ह्यामध्येही वाघांचं अस्तित्व आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या रूपानं वाघाच्या संवर्धनाची मोहीम सुरू आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच ऑपरेशन तारा या पुनर्वसनाचा ऐतिहासिक टप्पा आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर चांदोली उद्यान हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. सह्याद्रीच्या या घनदाट जंगलात वाघांसाठी अनुकूल वातावरण असलं तरी गेल्या काही दशकांमध्ये येथे वाघांचं कायमस्वरूपी वास्तव्य कमी झालं होतं. हा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मान्यतेनं ऑपरेशन तारा सुरू केलंय. ऋषिकेश पाटील, वनपरिक्षेत्र अधीक्षक, चांदोली, हे म्हणतात. नमस्कार, मी ऋषिकेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदोली. सर्वांना सर्वप्रथम 29 जुलै निमित्त जागतिक व्याघ्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत 2025-26 या वर्षी व्याघ्र पुनर्स्थापना कार्यक्रमाचा पहिला टप्पा राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत एकूण 8 वाघ हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यापैकी 3 वाघिणींचे स्थलांतर पूर्ण झाले आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एकूण 7 वाघ आहेत. त्यापैकी 4 नर वाघ व 3 वाघिणी आहेत, ज्या स्थलांतरित करून आणलेल्या आहेत. या 3 वाघिणींपैकी T4 म्हणजे चंदा व T5 म्हणजेच तारा या वाघिणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथून चांदोली राष्ट्रीय उद्यान येथे स्थलांतरित करण्यात आले आहेत. व T6 म्हणजेच हिरकणी ही वाघीण पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून कोयना वन्यजीव अभयारण्य येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्या या वाघिणी खूप चांगल्या प्रकारे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थिरावल्या आहेत.
जंगलामध्ये वाघाच्या फिरण्यासाठी त्यांचे भ्रमणक्षेत्र म्हणजेच टेरिटरी असते. शक्यतोवर वाघ त्याच टेरिटरीमध्ये फिरतो. त्यानुसार सध्या सेनापती व चंदा, तसेच सुभेदार व तारा आणि हिरकणी व बाजी या प्रकारे वाघवाघिणी आपापल्या टेरिटरीमध्ये एकत्र दिसून आले आहेत. वन विभागामार्फत यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवणं असते. त्यासाठी जंगलात जागोजागी कॅमेरा ट्रॅप लावलेले आहेत, जेणेकरून वाघांची हालचाल समजू शकते. या कार्यक्रमाला वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या एक्सपर्ट ओपिनियनचे देखील खूप सहकार्य लाभले आहे. आणि वाघांसाठी शिकार म्हणजेच प्रेबेस वाढविण्यासाठी आतापर्यंत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 100हून अधिक चितळ यांचे स्थलांतरण करून त्यांना सोडण्यात आले आहे, जेणेकरून वाघ हा मानव वस्तीकडे शिकारीसाठी वळणार नाही. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष या आपोआप कमी होईल. आतापर्यंत अशी कोणतीही अनुचित घटना या भागात या कार्यक्रमांतर्गत झाली नाही. वाघांच्या स्थलांतरण कार्यक्रमामुळे या भागात वाघांची संख्या मर्यादित प्रमाणात वाढून पर्यावरणाची अन्नसाखळीचा समतोल राखण्यास फार मदत होईल. या कार्यक्रमामुळे सर्वात महत्वाचे म्हणजे पर्यटकांनी सांगलीमधील चांदोली राष्ट्रीय उद्यानात येण्याच्या संख्येमध्ये फार वाढ झालेली दिसून येत आहे. यावर्षी जवळपास 8 ते 10 हजार पर्यटकांनी चांदोली येथील सफारीचा आनंद अनुभवला आहे. ही संख्या मागील वर्षापेक्षा खूप मोठी आहे. पर्यटनामुळे स्थानिक लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या खूप मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होत आहे. चांदोलीच्या सफारीमध्ये वाघ, बिबट, अस्वल, गवा, भेकर, हरिण इत्यादी अनेक वन्य प्राणी पर्यटकांना दिसून येत आहेत. त्यामुळे इथे येणारे पर्यटक आनंदाने फार भारावून जात आहे. आपण देखील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सफारीचा आनंद अनुभवावा. चांदोलीच्या घनदाट जंगलात पुन्हा एकदा वाघांच्या डरकाळीचा आवाज घुमणं हे पश्चिम महाराष्ट्राच्या जैवविविधतेसाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी अत्यंत आशेचा किरण आहे. या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या निमित्तानं त्यांच्या संवर्धनाचं महत्त्व स्थानिकांनी समजून घेतलं पाहिजे. श्रोतेहो, आपणही त्यांच्या रक्षणाचा संकल्प करूया. जग बदल घालूनी घाव, सांगूनी गेले मज भीमराव. अमुची उघडी बोडकी काया, तिला नको रे उगाच माया. हवी आम्हा समतेची छाया, मग मानू तुझा हा भाव. जग बदल घालूनी घाव, सांगूनी गेले मज भीमराव. श्रोतेहो, हा क्रांतिकारी विचार मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची नुकतीच 18 जुलै रोजी जयंती झाली आणि आता येत्या 1 ऑगस्ट रोजी त्यांची पुण्यतिथी आहे. हे लोकशाहीर सांगलीचे भूमिपुत्र. हे शाहीर उपेक्षित समाजाचा निधड्या छातीचा आवाज होते. तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्य क्षेत्रातील मोजकेच मातीतील अक्षय साहित्य निर्मिती करणारे लेखक होते. समाजातील उपेक्षित, कष्टकरी आणि शोषित समाजाच्या जगण्याला साहित्याच्या केंद्रस्थानी आणण्याचं श्रेय त्यांनाच जातं. कोणतंही औपचारिक शिक्षण न मिळताही केवळ अनुभवाच्या, निरीक्षणाच्या आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी मराठी साहित्यामध्ये एक नवा इतिहास रचला. अण्णाभाऊ साठे यांची वैचारिक धारणा ही साम्यवाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या समन्वयावर आधारित होती. जग बदल घालूनी घाव, सांगूनी गेले मला भीमराव हे त्यांचं वाक्य त्यांच्या एका नाटकातील पात्राच्या तोंडी आहे. हा खुलासा यासाठी की अण्णाभाऊ बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक हे सुरुवातीपासूनच होते. ते मुंबईत गेले ते गिरणी कामगार म्हणून. दलित, भटके, विमुक्त आणि शोषित समाजाचं दुःख त्यांनी आपल्या लेखणीतून मांडलं. त्यांनी आपल्या लेखणीतून या वर्गाला केवळ सहानुभूती न दाखवता नायकत्व दिलं. स्त्रीमुक्तीच्या बाबतीतही त्यांचे विचार अत्यंत पुरोगामी होते. त्यांच्या कादंबरीमधील स्त्रीपात्र ही लाचारी स्वीकारणारी नसून अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी आणि स्वाभिमानी होती. त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी लढा उभारताना जातीय विषमतेच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेतला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहासात अण्णाभाऊ यांचं नाव अमर आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी उठलेल्या जनआक्रोशाला वैचारिक आणि सांस्कृतिक बळ देण्याचं काम त्यांनी केलं. शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर यांच्यासोबत मिळून लाल बावटा कला पथकाची स्थापना केली होती.
या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या चळवळीपासून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा प्रचार केला. पारंपरिक तमाशाचा ढाचा बदलून त्याला लोकनाट्याचं आधुनिक रूप दिलं. त्यातून राजकीय सामाजिक प्रबोधन घडवलं. अकलेची गोष्ट, शेटजींचं इलेक्शन, पुढारी मिळाला यासारख्या लोकनाट्यातून त्यांनी धनदांडग्या राजकीय व्यवस्थेवर बोचरी टीका करत मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे जनतेच्या मनावर बिंबवलं. माझी मैना गावावर राहिली ही लावणी बऱ्याच जणांचा समज आहे की त्यांनी आपल्या गावाकडे राहिलेल्या पत्नी समोर ठेवून लिहिली. मात्र श्रोतेहो, ही लावणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा भाग आहे. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पण बेळगाव, निपाणी, कारवार हा मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकला नाही. या सीमा भागातील मराठी माणसाच्या आणि विरहाच्या वेदनेला वाट करून देण्यासाठी अण्णाभाऊंनी ही लावणी लिहिली. या रचनेनं संपूर्ण महाराष्ट्राला भावनावश केलं आणि हा लढा जिवंत ठेवला. अण्णाभाऊंनी आपल्या डफच्या कडकडाटानं आणि बुलंद आवाजानं धनदांडग्यांच्या विरोधात कामगारांना आणि कष्टकऱ्यांना एकत्र आणलं. मुंबई ही मराठी माणसाच्या आणि कामगारांच्या घामानं सिंचलेली आहे हा विचार त्यांनी आपल्या शाहिरीतून जनमानसात रुजवला. अण्णाभाऊंनी 35हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या, ज्यामध्ये ग्रामीण आणि नागरी शोषित जीवनाचं वास्तववादी चित्रण आढळतं. त्यांची फकीरा ही सर्वात गाजलेली कादंबरी. यामध्ये ब्रिटिश सत्ता आणि स्थानिक शोषणाविरुद्ध बंड करणाऱ्या नायकाचा लढा चित्रित केलाय. या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. वैजयंता ही कादंबरी तमाशा कलावंत स्त्रीचं शोषण आणि तिचा सन्मानासाठीचा संघर्ष दाखवते. माकडीचा माळमध्ये भटक्या विमुक्त समाजाचं जिवंत चित्रण पाहायला मिळतं. आवडी ही प्रस्थापित बंधनांपलीकडे जाऊन फुललेली कथा मांडते, तर चिखलातील कमळमध्ये गरिबीतून फुलणाऱ्या मानवी मूल्यांचं दर्शन घडतं. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये इतकी नाट्यमयता आणि दृश्यमयता आहे की अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट तयार केले. वारणेचा वाघ, डोंगरची मैना, मुरली मल्हारी रायाची यासारखे चित्रपट पडद्यावर आले. त्यांच्या लेखणीनं मराठी साहित्याला पांढरपेशी चौकटीतून बाहेर काढून थेट झोपडपट्टीमध्ये, शेतांमध्ये आणि कामगाराच्या चळवळीमध्ये आणून उभं केलं. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर पेरलेली आहे हा त्यांचा विचार कष्टकऱ्यांच्या श्रमाचा उद्घोष होता. हाच मानवी संस्कृतीचा उद्घोष आहे. अण्णाभाऊ साठ्यांचं लेखन क्रांतीचा जयघोष नेहमीच करीत राहील. मुंबईच्या वाटेवर आल्यापासून अंतर्मुख झाला. त्याला प्रश्न पडू लागला, अरे माणसात ही विषमता का, भेदभाव का, डोक्यामध्ये माझे का हुर, डोक्यामध्ये माझे का हुर, मिळेना उत्तर रोजचा दिवस असे कडुजार, नोकरीसाठी फिरून स्थिती बेकार, मनामध्ये दाटला असे अंगार, परावानीला आली या धार जी जी जी, अंतर्मनात खूप आवर्त उठत असली तरी ती प्रगट न करता येणारी अण्णा, अभिव्यक्त न होता येणारी अण्णा. आणि याचं कारण शिक्षणाचा अभाव, अक्षर शत्रुत्व. या स्थितीची लाज वाटून, गेले झपाटून, अक्षरांची ओळख करून घेतली, पाटीवर पेन्सिल झिजू लागली, 12 खड्या पाडे उजळली चालली, जोडाक्षर शिकली बुक वाचली, जोडाक्षर शिकली बुक वाचली, जोडाक्षर शिकली, काळ्या कातळातनं मूर्ती घडली हाजी. आणि हे सगळं सुरू असताना जगण्यासाठीचा झगडा अजून सुरूच होता. आणि अशातच एक दिवस सकाळच्या पारी
अण्णा उभं चेंबूर नाक्यावरी. एक गाडी येऊन थांबली थेट अण्णांच्या सामोरी. अहो सामोरी गाडीमध्ये एक ठेकेदार होता. तो बाहेर येऊन बोलला, ए भाई आता है क्या मिल में काम करने को, आता है. आणि क्षणाचाही विचार न करता अण्णा गाडीत जाऊन बसले, नाही केला क्षणी विचार. गाडी गेली मोरबाग मिल मध्ये, अण्णा झाले गिरणी कामगार. नियतीनं इशारा केला, अण्णा झाले गिरणी कामगार. श्रोतेहो, सकाळचा अलार्म वाजल्यापासून सुरू होणारी धावपळ, ऑफिसचे टार्गेट्स, कौटुंबिक जबाबदाऱ्या, करिअरची चिंता आणि मोबाईलच्या स्क्रीनवर अडकलेलं आपलं आयुष्य. आजकाल आपलं जीवन किती वेगवान आणि तितकंच ताणतणावाचं झालंय ना. या धावपळीमध्ये आपण अनेकदा थकतो, हताश होतो. पण अशावेळी अचानक आपल्या मित्राचा फोन येतो. तो विचारतो, काय रे, कसा आहेस? आणि मनावरचा अर्धा भार क्षणात हलका होतो. असे मैत्र ज्यांना लाभले आहेत असे सर्वच भाग्यवान. श्रोतेहो, आजच्या डिजिटल आणि एकाकी वाटणाऱ्या जगात मैत्री हे एक फक्त नातं राहिलं नसून आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठीची एक मोठी गरज बनली आहे. येत्या गुरुवारी 30 जुलै रोजी या मैत्रीचा दिवस साजरा होतोय. या निमित्तानं आपल्या आयुष्यात मैत्रीचं महत्त्वाचं जागर करायला हवं. हा एक नात्यांचा सुंदर उत्सव आहे. जगातील सर्व नात्यांमध्ये एक नातं असं आहे जे आपण जन्मानं नाही तर मनानं आणि आपल्या पसंतीनं निवडतो. ते नातं म्हणजे मैत्री. रक्ताची नाती जन्मानं मिळतात, पण मैत्रीचं नातं आपण स्वतः विणतो. याच अनमोल आणि पवित्र नात्याचा गौरव करण्यासाठी, त्याचं पोषण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाची सुरुवात श्रोते आजकाल नाही तर 1958 मध्ये झाली. आपल्या सर्वांना व्हॅलेंटाईन डे माहीत असतो, मात्र हा मैत्रीचा दिवस आहे. वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड या संस्थेनं प्रथम ही कल्पना मांडली. संयुक्त राष्ट्रांनी 2011 मध्ये अधिकृतपणे 30 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणून घोषित केला. या दिवसामागं केवळ 2 मित्रांमधील प्रेम साजरं करणं हा उद्देश नाही, तर देश, संस्कृती, जाती आणि धर्मांच्या सीमा ओलांडून जगात शांतता, बंधुभाव आणि सलोखा निर्माण करणं हाही त्यामागे हेतू आहे. लहानपणी डबा वाटून खाण्यापासून ते अभ्यासाच्या बाकावर एकत्र बसण्यापर्यंतची मैत्री निष्पाप आणि निर्मळ असते. तारुण्याच्या उंबरठ्यावर आधार देणारे मित्र आपले आधारस्तंभ असतात. सुखदुःखात सोबत राहणं, करिअरच्या शर्यतीत पाठीशी उभं राहणं आणि चुका झाल्यावर कान पिचक्या देणं हे काम मित्रच तर करतात. आणि वयाच्या शेवटी जेव्हा जबाबदाऱ्या संपतात तेव्हा गप्पा मारायला आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यायला जुने मित्रच सोबत असतात. श्रोतेहो, आजचं युग हे डिजिटल युग आहे. सोशल मीडियामुळे आपले शेकडो फ्रेंड्स झालेत. जगभरातील कोणाशीही जोडलं जाणं आता सोपं झालंय. पण या आभासी जगात प्रामाणिक आणि खरी मैत्री टिकवून ठेवणं हे एक आव्हान बनलंय. हजारो फॉलोअर्स असण्यापेक्षा संकटाच्या वेळी ढाल बनून उभा राहणारा एकच खरा मित्र असणं जास्त महत्त्वाचं आहे. या निमित्तानं आपल्या जुन्या मित्रांशी संपर्क करा, एखादा फोन करा, मैत्रीची कृतज्ञता व्यक्त करा. मतभेद विसरून एखाद्या जुन्या मित्राशी पुन्हा संवाद सुरू करा किंवा एखाद्या नव्या व्यक्तीशी मैत्रीचा हात मिळवा. मित्र म्हणजे सावलीसारखा सोबती आणि दिव्यासारखा मार्गदर्शक असतो. जी नाती शब्दात मांडता येत नाहीत ती मैत्रीच्या एका घट्ट मिठीत व्यक्त होतात. याविषयी मानसतज्ञ कपिल लळित यांचे विचार ऐकूया. नमस्कार. मैत्रीची परंपरागत व्याख्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मानसशास्त्र या पुढं जाऊन असंच म्हणतं की मैत्री हे फक्त एक नातं नसून मानसिक आणि शारीरिक आरोग्याचं रक्षण करणारा एक महत्वाचा घटक आहे.
प्राचीन ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टॉटल यांनी शतकांपूर्वी मैत्रीचे 3 प्रकार सांगितले. पहिली स्वार्थासाठीची मैत्री, जिथं आपल्याला कोणाकडून तरी काहीतरी फायदा असतो तेव्हाच आपण ते नातं जपतो. दुसरी आनंदासाठीची मैत्री, जिथं फक्त मौज मजा आणि सोबत असते. आणि तिसरी सद्गुणांवर आधारित मैत्री, जिथं आपण दोघंही एकमेकांच्या भल्यासाठी आणि एकमेकांच्या विकासासाठी झटत असतो. ॲरिस्टॉटल म्हणतात, यातली तिसरी मैत्री सगळ्यात टिकाऊ आणि अर्थपूर्ण असते. आणि गंमत म्हणजे आजचं आधुनिक मानसशास्त्रही हेच सांगतं. जी मैत्री आपल्याला घडवते तीच टिकते. ओळखी शेकडो असू शकतात, हजारो असू शकतात, पण भावनिक आधार देणारे जिवलग मित्र अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच असतात. आणि हेच मित्र आपला ताण कमी करतात, एकटेपणाची भावना कमी करतात आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करतात. पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्येही चांगले संबंध, विशेषतः मैत्री, हा आनंदी आणि समाधानी आयुष्याचा एक महत्वाचा स्तंभ मानला गेलाय. संशोधन असं सांगतं की मैत्रीची गुणवत्ता जितकी चांगली तितकं मानसिक आरोग्य अधिक भक्कम. आपण कोणासमोर आपल्या कमजोरी उघड करायला घाबरत नाही, अर्थात मित्रासमोर. कारण हा विश्वास त्या मैत्रीत तयार झालेला असतो, पण हा एका रात्रीत तयार होत नाही. मानसतज्ञ म्हणतात की तो हळूहळू, परस्पर आणि सातत्यानं एकमेकांना दिलेल्या वेळेतून तयार होत असतो. एक व्यक्ती आपल्या कमजोरी समोरच्या समोर उघड करते आणि दुसरी तिला सुरक्षित वाटेल असा प्रतिसाद देते आणि हळूहळू हे नातं अधिक घट्ट होत जातं. म्हणून पुढच्या वेळेला जेव्हा एखादा मित्र त्याचं दुःख, त्याच्या भीती किंवा अपयश आपल्यासमोर मांडेल, तेव्हा आपण त्याला एक सिक्युअर बेस द्यायला हवा. कारण सिक्युअर बेस हेच मैत्रीचं गमक आहे. मैत्री ही कुठूनही आपण आलो तरी परतायला एक सुरक्षित जागा आहे. त्यामुळं खरा मित्र फक्त सोबत करणारा नसतो, तो आधार असतो. ज्याच्या जोरावर आपण नवीन नवीन गोष्टी करायचं धाडस करतो. अपयशाची भीती न बाळगता आपण रिस्क पत्करतो. आणि असं का होतं? कारण आतून खात्री असते की काहीही झालं, मागं वळून बघितलं तर तो तिथंच असणार आपल्यासाठी. कोणताही आडपडदा न ठेवता समोरच्याचं ऐकून घेणं, नॉन जजमेंटल असणं आणि गरज पडली की शांतपणे सोबतीला उभं राहणं, प्रत्यक्ष मदत करणं. या मैत्री दिनाच्या निमित्तानं आपण एक संकल्प करूया. मित्रांची संख्या वाढायला काहीच हरकत नाही, पण त्याची डेप्थ वाढवूया. कारण खरा मित्र हा आपल्या आयुष्यातला एक सुरक्षित भावनिक आश्रय असतो, जिथं आपण कोणताही मुखवटा न घालता जसे आहोत तसे राहू शकतो. श्रोते हो, तंत्रज्ञानाचा कितीही डंका वाजवला, अगदी उपग्रह फिरवले, ड्रोन उडवले किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने डोकं चालवलं, तरी कधी कधी निसर्गाच्या चक्रापुढं माणसाची हुशारी तोकडी पडते. स्पेनमधील कॅटालोनियाच्या घनदाट पर्वतरांगांमध्ये सध्या हेच दृश्य पाहायला मिळतंय. सुमारे 2,40,000 एकरवर पसरलेल्या आगीच्या भयंकर तांडवाला रोखण्यासाठी एका बाजूला आधुनिक विज्ञानाची फौज उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला शांतपणे स्वतःच्या स्तरात काम करणारा एक अनोखा ताफा तैनात आहे. तो आहे गाढवांचा. होय, तो गाढवांचा ताफा आहे. श्रोते हो, बावळटपणाचं प्रतीक म्हणजे गाढव असं आपण मानतो. मात्र स्पेनच्या जंगलांमध्ये सध्या ते सुपर हिरो ठरत आहेत. प्रकार असा आहे की ही गाढवं अत्यंत विशेष प्रशिक्षण मिळालेली किंवा हायटेक अजिबात नाहीत. कत्तलखान्याच्या सावलीतून जीवाच्या आकांतानं वाचवून आणलेली ही गाढवं आहेत. कॅटालोनियाच्या दक्षिणेला असलेल्या तिव्हिसा डॉंकी फायर फायटर्स या बिगर शासकीय संस्थेनं त्यांना नवं आयुष्य दिलंय. आणि आश्चर्य म्हणजे
उपकाराची परतफेड करणाऱ्या या मुका प्राण्यांनी निसर्गाचं रक्षण केलंय. ही गाढवं आग कशी विझवतात हा प्रश्न मनात आहे. तर ही गाढवं पाठीवर पाण्याचे बॅरल्स वाहून नेऊन ती आगीवर ओतत असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. या गाढवांची कार्यपद्धती अत्यंत वैज्ञानिक आणि तितकीच रंजक आहे. आगीला पसरण्यासाठी काय लागतं तर वाळलेलं गवत, झाडं झुडपं आणि काटेकुटे. हे गाढवं जंगलात आणि पर्वतरांगांमध्ये दिवसभर मोकळेपणानं फिरतात आणि हे वाळलेलं गवत, सुकी झाडं आवडीनं फस्त करतात. जेव्हा गाढवं जमिनीवरील सर्व वाळलेलं गवत खाऊन टाकतात तेव्हा तिथं फक्त माती उरते. जेव्हा आगीच्या ज्वाळा तिकडे येतात तेव्हा पुढे जळण्यासाठी काहीच उरलेलं नसतं. आगीला तिथंच ब्रेक लागतो आणि ती पसरण्यापासून रोखली जाते. तांत्रिक उपकरणांचा गाजावाजा न करता अत्यंत शांतपणे चरत चरत ही गाढवं जंगलाभोवती आगीला रोखणारी एक सुरक्षा रक्षक भिंत उभारतात. ज्या स्पेनच्या जंगलात ड्रोन फिरत आहेत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आगीचा मार्ग शोधत आहे तिथं या गाढव फायर फायटर्सचा संथ पण अचूक वेग सर्वांना थक्क करतोय. तंत्रज्ञान आगीचा अंदाज लावू शकतं, पण आग लागण्यासाठी लागणारं इंधन म्हणजेच गवत नष्ट करण्याचं काम ही गाढवं निसर्ग नियमानुसार सहज करतायत. त्यामुळं बिनकामाचा म्हणजे गाढव असं म्हणण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागेल. पण श्रोतेहो, गाढवाबाबत असा शब्दप्रयोग करणं किती चुकीचं आहे हे यातून लक्षात यावं इतकंच. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. प्रभातीचे रंग, काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकला. लेखक जयसिंग कुंभार, निवेदन वेदवती गोखले, सादर करते श्रीनिवास जरंडीकर.